मंडळी नमस्कार. ग्रहांची स्थिती ही कुंडली परीक्षणामधील अतिशय महत्त्वाची बाब असते. ग्रहांच्या गोचरावरूनच आपण दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षाचे राशीफल बघत असतो. नुकतीच मकर राशीची 7.5तून सुटका झालेली आहे. मकर राशीच्या धनस्थानामध्ये राहू या ग्रहाचे गोचर होत आहे. हे गोचर 18 वर्षाने होत आहे. हे 18 महिन्यांसाठी राहू ग्रहाचे गोचर आहे. 29 मे या दिवशी राहू मकर राशीच्या धनभावामध्ये प्रवेश करणार आहेत. आत्तापर्यंत राहू त्यांच्या शत्रू ग्रहाच्या म्हणजेच गुरु ग्रहाच्या राशीत होते. राहू आता त्याच्या मित्र राशीत म्हणजे कुंभ राशीमध्ये, शनीच्या राशीमध्ये आणि काही दिवसानंतर स्वतःच्या नक्षत्रात सुद्धा जाणार आहेत. द्वितीय स्थान हे धनाचे स्थान असते, आपली आर्थिक समृद्धीचे स्थान असते. राहूमध्ये व्यक्तीच्या जीवनाचा कायापालट करण्याची अद्भुत शक्ती असते. समुद्र मंथनातून निघालेले अमृत मोठ्या चतुराईने राहूने पिले होते, हे आपल्याला माहीतच आहे. आर्थिक स्थितीसाठी 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहू आपले समर्थन करत राहतील. द्वितीय भाव कुटुंबाचे स्थान. राहूच्या प्रभावाने कौटुंबिक स्थिती पण संतुलित राहील. राहू आर्थिक परिस्थितीमध्ये तसेच पारिवारिक परिस्थितीमध्ये भय आणि भ्रमही देतील. राहूचा स्वभावच आहे तो. कुंडलीतील राहू जर शुभ असेल तर फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील. जेव्हा आपली गाडी स्पीडमध्ये असते तेव्हा साहजिकच आपला प्रवास लवकर होतो, परंतु मनात थोडे भय आणि भ्रम कुठे ना कुठे तरी असतेच. राहूची 5वी दृष्टी 6ठ स्थानावर जिथे आहे दृष्टी जाते ती राशी राहूच्या परममित्र बुधाची राशी आहे. या दृष्टीमुळे शुभ परिणाम मिळतील. नोकरीसाठी ही उत्तम दृष्टी राहील. राहू धन त्रिकोणाला ऍक्टिव्हेट करत आहेत. धनाची वृद्धी आपल्या स्वतःच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने होणार आहे. त्यासाठी राहू आपल्याला बळ देतील. राहू तशी परिस्थिती घडवून आणतील. राहूच्या 5वी दृष्टी 6ठ स्थानाशी संबंधित गोष्टी जसे की शत्रू, रोग, ऋण, रिपू यापासून आपल्याला सुटका मिळेल. राहू झुकत नाहीत. राहू व्यक्तीला कष्टातून मुक्ती देण्यासाठी, चतुराईने व्यक्तीला वागण्यासाठी प्रेरित करतील. केतू मोक्ष त्रिकोण ऍक्टिव्हेट करणार आहे. केतू मकर राशीच्या 8म स्थानामध्ये असणार आहेत, तर केतू मोक्ष त्रिकोण ऍक्टिव्हेट करतील. त्यामुळे व्यक्तीला देव, ईश्वर आणि गुप्त रहस्य शिकण्यामध्ये, तसे जाणून घेण्यामध्ये, त्यासंबंधी नॉलेज जमा करण्यामध्ये, हे सर्व समजून घेण्यासाठी या व्यक्तीसाठी उत्तम काळ असेल. 8म भाव हा ॲस्ट्रॉलॉजीचा आहे, गुप्त रहस्यांचा आहे, ज्योतिषचा आहे. त्यामुळे ऑकल्ट सायन्समध्ये इंटरेस्ट व्यक्तीचा वाढेल. 10म भावावर राहूची 9वी दृष्टी असेल. 10म भावामध्ये तुला राशी येते, म्हणजेच शुक्राची राशी आहे. राहू आणि शुक्र युती ही फार चांगली समजली जाते. शुक्र हे असुर गुरु आहेत आणि राहू त्यांचा शिष्य आहे. राहूची दृष्टी करिअरसाठी अतिशय उत्तम राहील. राहू कधीच नॉर्मल फळे देत नाहीत. राहू कष्ट दिले तरी मोठ्या प्रमाणावर देतात आणि सफलता दिली तरीही तीही मोठ्या प्रमाणावर देतात. यावेळी राहू मित्र राशीमध्ये आहेत, शुक्राच्या राशीमध्ये आहेत आणि दृष्टी ही मित्रस्थानावर असल्यामुळे राहू हे शनीच्या स्थानात आहेत आणि दृष्टी तुला राशीमध्ये आहे, शुक्राच्या राशीमध्ये. त्यामुळे सफलता मिळेल आणि ती सफलता खूप मोठ्या प्रमाणावर असेल. त्यामुळेच राहूला कलियुगाचा राजा म्हणतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू शुभ स्थितीत असेल त्या व्यक्तींसाठी हा काळ लक्षात ठेवण्यासारखा असेल. या राहूपासून आपण आणखी अधिक फळं घेण्यासाठी भगवान महादेव यांची उपासना करणे अतिशय श्रेष्ठ राहील. भगवान शंकराने धारण केलेल्या मुंडमाळेमध्ये राहूचेही मुंड आहे, म्हणून भगवान महादेवाची उपासना श्रेष्ठ ठरेल. त्यामुळे महादेव प्रसन्न होतील आणि राहूचे काही वाईट इफेक्ट असतील, कुंडलीमध्ये जर राहू थोडासा खराब असेल तर त्यापासूनही आपल्याला संरक्षण मिळेल. मंडळी, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.